सांगितलं हलकं पण वाटायला क्वालिटी चांगली आहे रे, छान आहे क्वालिटी. आता वाटेल ना थोडंसं मोबाईल क्वालिटी ट्राय करायला नाही. सॅमसंग A36 केवढ्याला पडला होता? A36 मग काय म्हणतात पूर्ण दिवस? पूर्ण मार्केट आम्ही फिरलो, पण आम्हाला ते बर्ड्सचं काही भेटलं नाही. ते जे कबूतर बसतात नाही एसीच्या याच्यावर, स्पाईक, किचन स्पाईक भेटलं नाही आम्हाला. हो, शेवटी एवढं आलो तुला चॅपी आलो. चहा प्यालो. तारासिंग मार्केट आम्ही सगळं बघितलं. काय आहे, मोबाईलचं कवर घेऊन आलो. हे कवर बसवलं आणि माझ्या मोबाईलला टेम्पर ग्लास बसवलं. टेम्पर ग्लास आमचा 240 रुपयाचा बसला. बाहेर निघाला म्हणजे मार्केटमध्ये खर्च होणार. आता आम्ही चहाचा ऑर्डर केला आहे, चहा पिऊन आपापल्या घरी जायचं. हे बघा आपापले अमृतुल्य चहा. असेच रेग्युलर आपले ब्लॉग येत राहतील. थोडा साऊंडचा प्रॉब्लेम आहे, ते बी आपण लवकरात लवकर कव्हर करूया. आजपासून ब्लॅक टी प्यायचा फक्त. दुधाचा चहा आजपासून बंद. मला असं लागतोय दुधाची चहा पिल्यामुळे गुडघा दुखतो. नाही तसं काय नाही, पण वेट वाढायला आमचं त्याच्यामुळे चहा बंद. आणि आम्ही आता दृढ निश्चय केला, यावेळेस नक्की दुधाचा चहा बंद करणार. वर्षातून किती वेळेस आपण म्हणलं? खूप वेळ झालेला आहे तसं. कधी निश्चय कधी शेवटाला जात नसतो आमचा. बरीच कुठेतरी पण यावेळेस नक्की करायचं आपल्याला. यावेळेस आपण आहे ना फक्त ब्लॅक टी घ्यायची. कुठे जरी गेलो तरी फक्त आणि फक्त ब्लॅक टी, आणि ते पण कमी साखरेचं. असा थोडक्यात नांदेडचा ॲटमॉस्फिअर. संध्याकाळचे 6:45 वाजलेले आहेत. थोडा वेळ लागायला चहा बनवायला. 15 मिनटं झाली आम्हाला बसून. अक्काला जरा मॅनेजमेंट पुन्हा केलं. पोरगं राहते ना व्हिडिओची क्वालिटी आहे कॅमेरा. सॅमसंग ब्रँड आहे बा. विवो कुठं, सॅमसंग कुठं. सेल्फ सर्व्हिस. कमीत कमी द्या, काचेचा ग्लास तरी द्यायला पाहिजे होता. कमी साखर ब्लॅक टी. चाय 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 साखर कमी टाकली. आजचा पहिला दिवस आहे ना आपला. कमी साखर चहा ब्लॅक टी. आता आजपासून हेल्थ कॉन्शियस राहायचं. कमी साखरवाला चहा. स्वीट पूर्णपणे बंद. काय राहायचं नाही. उद्याला बघायचं आज चहाचा पेमेंट करतोय. सरासरी पैसे मला देऊ देत नाही तो कधीच. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. 4-5 वाजता आम्ही डेली येतात. त्याच्या थोडा टाईमपास करतात. त्याच्यानंतर चहा वगैरे घेऊन सुधाकर आपापल्या अभ्यासाला जातो आणि मी आपल्या घरी जातो. सुधाकरची अजून तयारी चालू आहे, त्याच्यामुळे ते अभ्यासाला करतो. चला तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.